गाडी म्हणजे ही लागणारच नाही एवढं. तुम्ही सगळे बघत आहात की एअरपोर्टचं काम किती वेगाने चालू आहे. आत्ता इथे या क्षणी हजारो LNTचे कामगार जे आहेत ते इथे काम करत आहेत. पण तरी पण जर ओव्हरऑल आपण प्रोग्रेस बघितला तर आपण काही मीडियामध्ये वाचू दे की एअरपोर्ट पुढच्या 2 महिन्यात 3 महिन्यात चालू होईल. मला असं अजिबात वाटत नाही की एअरपोर्ट पुढच्या 1 वर्षात चालू होईल. इतकं प्रचंड वेगाने काम चालू असतं. इथे एवढे एम्प्लॉई असताना देखील एवढी मशिनरी इथे दिसते. वाटलं की मला ही संधी मिळाली की नवी मुंबई एअरपोर्टचं जे काम चालू आहे, ज्या एअरपोर्टच्या फाउंडेशनचं काम माझ्या कंपनीने केलं होतं त्या एअरपोर्टचं आता हे ॲक्च्युअल एअरपोर्टमध्ये रूपांतर होताना बघून खूप आनंद होतोय. थँक्यू. हा जो एरिया आहे इथे आपण हा जो समोरचा आहे ह्या एंट्रन्सनी एकदा आपण आत आलो की इथे समोर आपण येणार आणि हे जे सगळे तुम्ही बघताय की हे सगळे आपले बुकिंग काउंटर असणार आहेत. इथून आपले बोर्डिंग पासेस वेगवेगळ्या एअरलाईनचे लोक असणार आहेत ते आपल्याला बोर्डिंगचे पासेस इथे देणार आहेत. तर इथे आपण पुढे आता आपण नवी मुंबई एअरपोर्ट पॅसेंजर टर्मिनलच्या एकदम सुरुवातीला उभे आहोत. इथूनच आपण सगळे फ्युचरमध्ये या नवी मुंबई एअरपोर्ट टर्मिनलमध्ये एंट्रन्स करणार आहोत. तुम्ही पहा त्याचं काम किती जोरात चालू आहे. पूर्ण बाहेरून त्याचं जे काम चालू आहे मोठ्या कॅपॅसिटीचे क्रेन्स इथे उभे आहेत. आणि मला खात्री आहे की ह्या LNT कन्स्ट्रक्शन जी कंपनी हे एअरपोर्ट बनवत आहे लवकरात लवकर पुढच्या 8 ते 10 महिन्यात हे एअरपोर्ट आपल्या पॅसेंजरसाठी खुलं होणार आहे. थँक्यू. आता हे जे आपण पाहतोय हा तो एरिया आहे. इथे आपल्या सगळ्यांच्या ज्या गाड्या खालून वरती आल्या की आपला इथे हा ड्रॉप पॉईंट असणार आहे. मध्ये तुम्ही ओलानी या उबेरनी या किंवा पर्सनल गाडीजनी या. इथे आपण उतरणार आहोत. या रोडवरती आपण उतरणार आहोत. इथे सगळे नंतर याच्या फ्युचरमध्ये एअरपोर्टचे सगळे साईन बोर्ड असतील जिथे आपल्याला कळेल की तुमची कोणती एअरलाईन्स आहे, इंडिगो आहे का एअर इंडिया आहे का कोणती एअरलाईन्स आहे. आणि इथे आपण उतरल्यावरती ह्याच्या पुढे आपण मेन एंट्रन्सनी आत जाणार आहोत. हा नवी मुंबई एअरपोर्टचा मेन एंट्रन्स एरिया आहे, टर्मिनलचा मेन एंट्रन्स एरिया. आम्ही आता दोघांची फायनल एंट्री आज सकाळपासून आपण इथे फिरतोय. तुम्ही पाहिलं की किती मोठ्या प्रकारे इथे मशिनरी आहे. म्हणजे ऑलमोस्ट 100 ते 150 क्रेन्स इथे ॲट अ टाइम काम करतायत. आणि ऑलमोस्ट मी आता पाहतोय सकाळपर्यंत ऑलमोस्ट हजारो लेबर, ऑलमोस्ट 10 ते 15,000 लेबर्स आज इथे काम करतायत. आणि इतक्या लवकर हा एअरपोर्ट त्यांना बनवायचा प्रयत्न करत जी टार्गेट्स आहेत ती टार्गेट्स अचीव्ह करायचा प्रयत्न करतात. आणि मला खात्री आहे की पुढच्या 8 ते 10 महिन्यात हा एअरपोर्ट रेडी असेल. आणि आम्ही ह्याचे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही हे एअरपोर्टचं काम जेव्हा 2018-19 साली सुरू झालं त्याचं फाउंडेशनचं काम इथे चालू होतं, हिल कटिंगचं काम चालू होतं. ते सगळं काम आम्ही सोबत इम्युनिटी ग्रुपनी हे काम केलेलं आहे. ह्याचं फाउंडेशन आम्ही केलेलं आहे आणि ह्याचं भूमिपूजन देखील आम्ही केलं आहे. त्याचे फोटो आमच्या मेमरीज आहेत या व्हिडिओमध्ये नक्कीच आम्ही शेअर करू. आणि आज 5 वर्षानंतर त्या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्ष होताना आम्हाला दिसत आहे. त्यामुळे खूप अभिमान वाटतोय, स्वतःला खूप नशीबवान समजतोय की या इतक्या मोठ्या प्रोजेक्टचे आम्ही पार्ट आहोत. थँक्यू. आता हा जो एरिया तुम्ही पाहताय या एरियामध्ये फ्युचरमध्ये जेव्हा वेगवेगळ्या एअरलाईन्स ज्या असतील त्यांचे जे बोर्डिंग पासचे काउंटर्स असतील आणि तुमचं सिक्युरिटी चेक इन लगेज चेक इन जे असेल ते इथून असणार आहे. हे पहा हे जे सगळे आहेत इथे सिक्युरिटी चेक इन होणार आहे. तुमच्या बॅगेजचं इथे चेकिंग होणार आहे. तुमच्या पर्सनल लगेजेसचं चेकिंग होणार आहे. तुमचं स्वतःचं इथे चेकिंग होणार आहे, सिक्युरिटी चेकिंग. हा तो एरिया आहे. इथे काम चालू तुम्ही पाहता इथे की ज्या प्रकारे एअरपोर्टचं काम चालू आहे. आणि जे आपण कोणत्याही एअरपोर्टमध्ये गेल्यावरती जे वेगवेगळे मॉल असतात, जे वेगवेगळे मोठे ब्रँड असतात, त्यांचे शॉप असतात, त्या सगळ्याचं काम झालेलं आहे. आणि आपल्याला वाटतं आपण कोणतीतरी बिझनेस अपॉर्च्युनिटी नवी मुंबई एअरपोर्टमध्ये घेऊया. पण लक्षात ठेवा ऑलरेडी मोस्ट ऑफ द बिग ब्रँड त्यांनी ऑलरेडी स्पेसेस घेतलेले आहेत, काम झालेलं आहे, त्यांचे बोर्ड लागत आहेत, बॅनर लागत आहेत. आपण खूप उशिरा आहोत त्याच्यासाठी. तरी पण अजूनही खूप बिझनेस अपॉर्च्युनिटी या एअरपोर्टमध्ये आहेत. भूमिपुत्रांनी जागे व्हा आणि कुठलीतरी नवीन अपॉर्च्युनिटी जे तुम्ही बिझनेस करू शकाल अशा बिझनेस अपॉर्च्युनिटी आज शोधा. तुमचा फ्युचर सिक्युअर होईल. थँक्यू. आताच तुम्ही पाहिलात हा रनवे आहे. ज्या रनवेवरती आपली जी विमान असतील त्याचं टेक ऑफ आणि लँडिंग होणार आहे. आणि त्याच्या बाजूला जी तुम्ही हिल बघताय ती जी हिल बघताय हा जो रनवे आहे किंवा हे जे आपण टर्मिनल जिथे आपण उभे आहोत हे पूर्ण टर्मिनलमध्ये पूर्वी मोठी हिल होती. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 2-2.5 करोड क्युबिक मीटर दगड होता. त्याचं हिल कटिंग करून ही जी जागा आहे ह्याचं पूर्णपणे आम्ही लेवलिंग केलेलं आहे. आणि हे लेवलिंग करण्याचं काम ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 8 ते 9 मीटर दगडाचं पूर्ण फाउंडेशन आहे. त्याच्यावरती हे रनवेज बनलेले आहेत. आणि हे फाउंडेशनचं जे काम होतं ते माझ्या कंपनीने केलं होतं, इम्युनिटी ग्रुप ऑफ कंपनीजनी. त्याचा मला खरंच अभिमान आहे. आणि हे रनवे आता त्याच्यातून आपण इतर बघतो लहान लहान गाड्या फिरतायत
काही महिन्यातच ह्याच्यावरनं विमानांचं उड्डाण होणार आहे. थँक्यू.